महाशिवरात्रि उत्सव के शुभ अवसर पर भिवंडी स्थित भादवड़ नाका पर भिवंडी मनपा नगर सेवक व गट नेता संजय भाई महात्रे के सिंगड़ जनसंपर्क कार्यालय का भव्य उद्घाटन गुरुवर्य हरिभक्त परायण चिदानंद सरस्वती चिंतामन महाराज व दत्तात्रेय महाराज लगड़ तथा मान्यवरों के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर थाने जिला के ज्येष्ठ नेता आरसी पाटिल, भारतीय विद्यार्थी सेना माजी सरचिटनीस सम्माननीय श्री कृष्णकांत जी कोंडलेकर, जिला प्रमुख प्रकाश जी पाटिल, ग्रामीण आमदार शांताराम मोरे, भिवंडी पूर्व माजी आमदार रुपेश महात्रे, जिला परिषद सदस्य सुरेश बालिया मामा महात्रे, समाज कल्याण न्यास अध्यक्ष सोनिया पाटिल, शिक्षण मंडल माजी सभापति भिवंडी मनपा सुंदर नाईक, सोनाले सरपंच विश्वभाऊ महात्रे, शिवसेना विभाग प्रमुख विश्वनाथ महाराज नाईक, भादवड़ शाखा प्रमुख कृष्ण वाकड़े, यशवंत केने, भगवान रामा केने सहित भारी संख्या में दिग्गज मान्यवर तथा भादवड़ व टेम घर के स्थानिक उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान भिवंडी मनपा नगर सेवक व गट नेता संजय भाई महात्रे व भिवंडी पूर्व माजी आमदार रुपेश महात्रे द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। हे हिंदू धर्माचं फार मोठं महापर्वकाळ आहे। आज दिवस म्हणजे आपल्या कुठल्याही एखाद्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचं अन्न शिजलं जात नाही। सर्व लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना उपवास आहे आणि एक विशेष श्रद्धा संपन्न होते शरीरावर, एक वातावरण निर्माण होते। आता मी पाहतो आपल्या गडावर सुद्धा सकाळी 3 वाजल्यापासून लोक जे जातात वाटचाल करतात तर रात्री जवळजवळ 12-1 वाजेपर्यंत चालू असते। म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हणजे आजचा जो पर्वकाल निवडलेला आहे या कामासाठी, म्हणजे या आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी हा एकदम व्यवस्थित आहे। आणि संजय भाऊंचं कार्य वास्तविकता चालूच आहे की बाबा हे नवीन झालं म्हणून आहे, त्याच्या अगोदर इथं शेजारीच आपला होता। जे कार्य त्या छोट्या ऑफिसमध्ये चालवत होतं तेच आता व्यापक पद्धतीने इथे चालेल। आणि विशेष म्हणजे आता इथे साहेबांच्या सांगण्यावरून असं लक्षात आलं की हे ऑफिस नुसतं ऑफिस नाही तर तंदुरुस्त बनवण्याचा सुद्धा वरते व्यायामशाला आहे आणि मनोरंजनासाठी सुद्धा याचा कार्यक्रम आहेत। तर पत्रकारांसाठी काही पत्रकार घ्यायची, सभा घ्यायची, मीटिंग घ्यायची, तर ते सुद्धा नियोजन केलेलं आहे। असो खऱ्या अर्थाने या ऑफिसची फार आपल्याला गरज होती कारण आपला एक छोटा आश्रम होता त्याच्यामध्ये बरीच गर्दी व्हायची आणि इथे आता सर्वच काही कार्यक्रम होतील। आणि या पर्वकाळामध्ये मी शुभेच्छा असं देतो की संजय भाऊंची जी प्रगती आहे, जी वाटचाली दीर्घकाळामध्ये वाटचाल एकदम व्यवस्थित चांगली चालावी म्हणून त्यांना मी आशीर्वाद देतो। आणि नुकता मीच आशीर्वाद देतो नाही तर आमचे महाराजी तपोनिधी आपल्या सोबत आहेत आणि ज्येष्ठ आमचे खास मार्गदर्शक आमचे की आपल्या समाजाला ज्यांनी फार मोठं मार्गदर्शन केले तेही आपले आहेत। आणि वारकरी संप्रदायाच्या द्वारे मी सर्वांना आशीर्वाद देतो की आजचं हे कार्य संजय भाऊंच्या पाठीशी आमचं आशीर्वाद एकदम व्यवस्थित राहील, त्याबद्दल काहीच कमतरता नाही। त्यांची वाटचाल पुढे दीर्घकाळ निस्ती चालतच राहणार। संजय भाऊ या तुम्ही बंद आता उद्या पण संजय भाऊ इथे बसणार आहेत आहे की नाही। आणि तसं संजय भाऊंचं आपल्या आमदार साहेबांचं हे विशेष सांगायचं तात्पर्य म्हणजे कुठेही जरी भेटले तर एक नेता म्हणून ते फिरत नाही। बरं मला लक्षात येते की किती हजारो लोकांमध्ये जर आपण भेटलो तर ते पायाला वागतात आणि हेच आम्हाला स्वाभिमान वाटते, आदर्श वाटते। बाकी कोण काय किती तर हे याचं काही संबंध नाही, पण त्यावेळेला आम्हालाही वाटते की खरोखर ही नेते पुढे। तर आमदार साहेबांची फार विनम्रता आहे, त्यांची विनम्रता या आपल्या परिसरामध्ये त्यांचं कार्य चांगलं चालू राहावं आणि या कार्यालयातून चांगली कामं होत राहावी
फार एकदम गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत, कारण प्रत्येकाच्या समस्या आहे. असं नाही काय श्रीमंताची समस्या असं नाही, श्रीमंताच्या मोठ्या समस्या असतात, उलट गरिबाच्या छोट्या समस्या असतात. त्या सर्व समस्याचं निवारण या ऑफिसमध्ये व्हावं अशी हार्दिक शुभकामना मी करतो. महाशिवरात्रीचं महापर्व सन्माननीय महाराजांच्या हस्ते ह्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. ह्या महापर्वाचं औचित्य साधून सिंहगड हा संजय म्हात्रे यांचं जनसंपर्क कार्यालय जे भिवंडी महापालिकेमध्ये गटनेते आहेत आणि त्यांच्या कार्यालयाचं हे उद्घाटन सन्माननीय चिंतामणी महाराज तसेच सन्माननीय लगड महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. आणि निश्चितच ह्या दिवसाचं जे महात्म्य आहे हे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ह्या महात्म्यानुसार आजचा दिवस खूपच पवित्र आहे. अशा पवित्र दिवशी ह्या कार्यालयाचं उद्घाटन होत असताना या ठिकाणून जे गोरगरीब जनता जी आहे त्या जनतेचं जे काम असेल, अडचणी असतील, सोयीसुविधा ज्या असतील त्या ह्या ठिकाणी सोडवण्याचं आणि सोयीसुविधा करण्याचं काम या ठिकाणी संजय म्हात्रे यांच्या हातून निश्चितपणे होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या कार्यालयामधून जे न्यायनिवाडे आणि ते ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या चांगल्या पद्धतीने करण्याचं काम ते करतील ही मला खात्री आहे. सर्वप्रथम माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले श्री चिंतामण महाराज तसेच लगड महाराज, आमचे ज्येष्ठ RC पाटील साहेब, तसेच नाईक साहेब, माजी आमदार साहेब आपले रुपेश म्हात्रे साहेब व आमच्या मातोश्री शिवंतबाई म्हात्रे, पहिले या सर्वांचं मी स्वागत करतो. या कार्यालयाचं नाव सिंहगड याच्यासाठी ठेवले की या भागातून चांगल्या प्रकारची कामं होतात. लोकांना या नावाने आकर्षित करून त्यांचे ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचं काम या गडातून होणार आहे. कारण आपण पाहिलात इतिहास का सिंहगड ज्याप्रमाणे सिंहगडासाठी महाराजांनी जेवढं एक जिंकण्यासाठी प्रयत्न केले, नंतर तिथून जो कारभार चांगला चालू केला, तसंच या इथून चांगल्या प्रकारचे कार्य आणि चांगल्या प्रकारचे न्यायनिवाडे इथून केले जातील अशी मी तुम्हाला सांगत आहे. जय श्रीराम. संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या शुभास्ते केलं जात आहे. यानंतर झालेला आहे सुस्वागतम भिवंडी निजाम आहे. मी आदरणीय विक्रीकर आयुक्त मुंबई महानगरपालिका विलास नाईक साहेब आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. कला शिंदे मॅडम अभिनंदन करतायत. सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब यांना पुढील वाटचालीत आमच्या सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो स्टेजवर आहे. नलिनी चौधरी मजूर फेडरेशनच्या जिल्हा आपणास विनंती करतो स्टेजवर यायचंय. विश्वनाथ पाटील लालेभाऊ आपण स्टेजवर यायचंय. स्टेजवर यायचंय. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. विजय भाऊ नाईक आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी करण्याची विनंती मी वास्तव करणार आहे. आजोबा समाजा सत्कार स्वीकारत आहे. दादांचा आणि बाईंचा सत्कार करण्याची विनंती या ठिकाणी केली जात आहे. आमच्या आचार्य सुप्रिया मामात आपलं हार्दिक स्वागत. तसेच आमचे मान्यवर ज्येष्ठ नगरसेवक प्रसिद्ध उद्योगपती बाळाजी चौधरी साहेब
माजी उपमहापौर सन्माननीय मनोजी काडेकर साहेब, सुंदर नाईक साहेब, बाळाराम दोशी साहेबांचं स्वागत करायचं आहे. ही प्रेमाची भेट दिली जात आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण सर्वजण संजय म्हात्रे यांच्या सिंहगड या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आणि त्यांना शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत. एकंदरीत आमदार साहेब रुपेश म्हात्रे आणि संजय म्हात्रे यांचा या विभागामध्ये वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या मार्गाने हे प्रश्न म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रयत्नांनी चांगल्या प्रकारचे सुटावेत अशा स्वरूपाची तुमच्या आमच्या सर्वांच्याकडून मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतोय. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जे जे काही प्रश्न येतील, जे जे कोणी अडीअडचणीवाले येतील, त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून त्यांना आनंदित करून गेले पाहिजे याच्यासाठी संजय म्हात्रे आणि रुपेश म्हात्रे हे सातत्याने प्रयत्न करत असतात. तर याही पुढे ते चांगल्या प्रकारचं हे काम करत राहतील. या अनेक नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. व्यासपीठावर आपल्याला सर्वांना त्यांची नावं माहिती आहेत, त्यांची पदं माहिती आहेत. प्रत्येकाने शुभेच्छा दिलेल्या आहेत.